दरम्यान या क्षणाची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। T20 विश्वचषकात आज अगदी काही वेळात भारत पाकिस्तान सामना सुरू होणार आहे आणि पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। कोलंबोच्या धर्तीवर पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने आणि पाकिस्ताननं टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकलेली आहे आणि अखेर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडले गेले आहेत। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आज T20 विश्वचषकामधील सर्वात हाय व्होल्टेज सामना होतोय। या ठिकाणी श्रीलंकेतील कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान हा थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे। खरं पाहायला गेलं तर टॉस हा खूप महत्त्वाचा असतो या सामन्यात आणि हा टॉस पाकिस्तानने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे। भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। खरं तर भारतीय चाहत्यांसाठी खूप दिलासादायक आहे की आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळत आहे आणि तसेच कुलदीप यादवलाही आज संघात स्थान मिळाले। संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंग या दोघांच्या जागी अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव खेळत आहेत। उर्वरित टीम ही मागील सामन्याप्रमाणेच आहे। खरं तर पाहायला गेलं तर आजच्या सामन्यात टीम इंडियाचं प्रदर्शन खूप पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की पाकिस्तान विरुद्धचे सामना म्हणजे विजयच हवा असं प्रत्येक चाहत्यांची अपेक्षा असते। त्याप्रमाणे टीम इंडिया आज कसं प्रदर्शन करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच आपण जर पाहायला गेलं सौरभ, तर मागील सामन्यामध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशाच्या कॅप्टननी हँडशेक केलं नव्हतं। ती परंपरा आजही कायम राहिलेली पाहायला मिळते, कारण की आजही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारांशी कोणतेही हँडशेक केलेले नाही, हेही आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। निश्चितच अभिजित, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।